दंडवत हो। प्रश्न आहे, फुटक्रिया म्हणजे काय? आता फुटक्रियेचा अर्थ जाणून घेण्याच्या आधी आपल्याला पूर्ण क्रिया काय ते पण समजून घ्यावं लागेल। पूर्ण क्रिया म्हणजे एखादी क्रिया मनसा, वाचा आणि कर्तव्य अशा पद्धतीने पूर्ण होत असते। मनामध्ये आधी उल्लेख होतो, मग वाचेमध्ये तो उल्लेख बोलला जातो आणि मग प्रत्यक्ष ती क्रिया केल्या जाते। उदाहरणार्थ मानसिक आपण म्हटलं की आम्हाला अमक्याला भोजन द्यायचं आहे, मग हे मनामध्ये आलं, मग कोणाकडे तरी आपण बोललो आम्हाला त्यांना जेवायला बोलवायचं आहे, ही वाचिक क्रिया झाली, मानसिक क्रिया झाली, वाचिक झाली। आता ती क्रिया पूर्ण कधी होईल? जेव्हा त्यांना बोलवून तुम्ही जेवू घालाल, ते जेवतील पूर्ण, मग ती क्रिया झाली पूर्ण, त्यांना पूर्ण क्रिया म्हणतात। आता फुटक्रिया म्हणजे काय की फुटक्रियेमध्ये म्हणजे पूर्ण भोजन होणं, पूर्ण भोजन झालं की पूर्ण एक लेप लागत असतो। फुटक्रियेमध्ये आपण पूर्ण भोजन न देता थोडंसंच दिलं, जसं की एखाद्याला पूर्ण भोजन न देता तुम्ही फक्त निम्मी चपाती त्यांना दिली किंवा एकच चपाती दिली किंवा चहा आणि बिस्किट दिलं, हे काय झालं? क्रिया पूर्ण झाली नाही, भोजनाची क्रिया पूर्ण झाली नाही, ती क्रिया अपूर्ण आहे, त्याच्याने कुठल्याही प्रकारचा लेप लागणार नाही। जेव्हा तुम्ही पूर्ण क्रिया करता तेव्हा त्याच्याने एक लेप लागतो, ती क्रिया पूर्ण होते आणि एक अख्खा लेप, मनुष्य देहाचा लेप लागतो। पण ज्या क्रियेतनं पूर्ण क्रिया न होता आणि पूर्ण लेप न लागता फक्त त्याच्यातनं अपूर्ण क्रिया निर्माण होते। जसं उदाहरणार्थ आपण भोजनाचं घेतलं, म्हणजे चांगल्या क्रियेचं घेतलं, आता वाईट क्रियेचं बघूया की वाईट क्रियेमध्ये एखाद्याला जर का एखाद्याचा खून करून टाकला तर काय होतं? जडत्व नावाचं नरक होतं। पण तसं न करता त्याला मारझोड केली तर काय होईल? आता जडत्वाचा लेप लागू शकत नाही, तो माणूस जिवंत आहे, परंतु जी मारझोड आपण त्याला केली त्याच्यामुळे काय होतं? तो माणूस दुखावला गेला, तर त्याचंही काहीतरी मिळेल, तर ती फुटक्रिया आहे, पण ती कशी? दुःखरूप फुटक्रिया निष्पन्न झाली। असं आपण आयुष्यभरामध्ये अनेक फुटक्रिया जोडतो बरं का। पूर्ण क्रिया आपल्याकडनं सदैव होतेच असं नाही। कोणी आलं आपल्याकडे, चहा घेऊन जा, पटकन आपण त्यांना चहा देतो, काही फराळाचं देतो वगैरे, पूर्ण भोजन देत नाही। किंवा एखाद्या वेळेला आपण झाडाला पाणी घालतो, ही चांगली क्रिया आहे, पुण्यरूप क्रिया आहे बरं का, तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं? फुटक्रिया निष्पन्न होत असते। एखादं कुत्रा आलेला आहे, त्या श्वानाला, ढोराला म्हणा, आपण काहीतरी अर्धी चपाती खाऊ घातली, ते त्याचं पूर्ण भोजन नाही झालं, पण भोजन खाऊ घातलं आपण, ही काय झाली? पुण्यरूप फुटक्रिया निर्माण झालेली आहे। आता अशा प्रकारे या फुटक्रिया निष्पन्न होतात। फुटक्रिया म्हणजे जी क्रिया पूर्ण नाही, त्याच्याने पूर्ण लेप लागत नाही, त्या क्रियेला फुटक्रिया असं म्हटलं जातं। आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर फुटक्रिया जोडलेल्या असतात। ह्या फुटक्रियेचा भोग जर का ती फुटक्रिया चांगली असेल, सुखरूप असेल, तर सुखरूप उपभोगाच्या निमित्ताने ती फुटक्रिया आपल्या आयुष्यामध्ये येते। किंवा ती फुटक्रिया दुःखरूप जोडलेली असेल, एखाद्याला कुत्र्याला दगड मारला आपण, काय निर्माण झालं? कुत्र्याला मारलं नाही, मारून नाही टाकलं, पण त्याला दगड मारला, त्याच्यामुळे तो दुखावला गेला, काय झालं? कुठली फुटक्रिया निर्माण झाली? दुःखरूप फुटक्रिया निर्माण झाली। म्हणजे तुम्ही ते दुःख जोडलं, आता त्या संबंधित दुःख तुम्हाला भोगायचं आहे, मग ते दुःख रूपाने ती क्रिया आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी येते। तुम्ही म्हणता आता मगाशी 1 मिनिट आधी माझं डोकं चांगलं होतं, अचानक डोकं दुखायला लागलं माझं, काही संबंध नाही, काही थंड खाल्लं नाही, काही नाही, पण ती दुःखरूप फुटक्रियेचा जो काही क्रम आहे तो आला आता, आणि तो आल्यामुळे जसं ते नाही का सूर्य वर यायला लागला की नेमका त्या खिडकीतनं ऊन येतं, काय येतं? कारण की तो सूर्य त्या पट्टीमध्ये तो आलेला आहे, आता बरोबर त्यावेळेला ऊन येणार, नंतर परत ऊन जाणार। तसं आहे की त्या आपण जे काही कर्म भोगतो त्या कर्म भोगण्यामध्ये जवळजवळ 99% सगळ्या फुटक्रियाच आहेत। मध्येच आपल्याला दुःख निर्माण होतं आणि मग तुम्ही म्हणता काहीच गोळी नाही घेतली, काय नाही घेतली, पण डोकं थांबलं आपोआप, कसं काय माहिती? म्हणजे तुमची ती 1 तासाची फुटक्रिया होती, दुःखरूप फुटक्रिया, ती संपली आता आणि डोकं शांत झालं। कधी कधी असं असतं की आपण
2-3 डॉक्टरांकडे फिरतो. पहिल्या 2 डॉक्टरांकडे आपलं आजारपण नीट होत नाही, ताप जातच नाही. मग कोणीतरी सांगतं की ह्या डॉक्टरांकडे जा, तिकडे जातो आणि लगेच आपण चांगले होतो. आपण काय म्हणतो, हा डॉक्टर चांगला आहे बरं का. पण मुळामध्ये 2 डॉक्टर पर्यंत तुम्ही 15 दिवस गेले तर 15व्या दिवशी तुमची ती फुटक्रिया थांबणार आहे. दुःखरूप फुटक्रिया, तुमचा भोग तो नासणार आहे 15व्या दिवशी. आणि नेमकं तुम्ही त्यांच्याकडे गेलं की तुम्हाला असं वाटतं की ह्यांचा गुण आला आपल्याला, परंतु ते काय असतं की तुमची जी दुःखरूप फुटक्रिया जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ते आपलं ताप वगैरे जे असेल ते जाणार नाही. ते पूर्ण भोगल्याशिवाय ते जात नसतं. अशा 99% फुटक्रिया आपल्या आयुष्यामध्ये आपण भोगत असतो. मध्येच असं कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये आनंददायी प्रसंग पण येतो. बरंही वाटतं, आज मला बरं वाटतंय, चांगलं तरतरीत वाटतं आहे, किंवा एखादा लाभ होतो, पैशांचा लाभ होतो, अजून काही काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये घडत राहतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो. ही आहे सुखरूप फुटक्रिया. अशा क्रिया आपल्या आयुष्यामध्ये घडत राहतात. परंतु ह्या फुटक्रिया कुठे जोडल्या जातात, अशा फुटक्रिया ह्या कर्मराटीमध्ये जोडल्या जातात, दैवराटीमध्ये नाही. दैवराटीमध्ये तुम्ही जर का तुमच्याकडे कोणी भिक्षेला साधू आले तर तुम्ही पूर्ण जेवण वाढता का त्यांना? नाही, अर्धी भाकर वाढता वगैरे, म्हणजे अर्धच वाढता, पूर्ण वाढत नाही. ही क्रिया जर का तुम्ही कर्मराटीत केली तर तुम्हाला फुटक्रिया निष्पन्न होते. परंतु दैवराटीत केली तर काय होईल, कणव निष्पत्ती होते, अधिकार किंवा योग्यता होणार त्याच्यामुळे. म्हणजे कर्मराटी आणि दैवराटीमध्ये हा फरक आहे. कर्मराटीमध्ये जर का मिश्र क्रिया करतात की नाही, कर्मराटीमध्ये मिश्र क्रिया करू देत नाही, ते म्हणतात मिश्र क्रिया करायची नाही. आता दैवराटीमध्ये पण आपण म्हणतो की नाही मिश्र क्रिया करायची नाही, पूर्ण क्रिया करायची. पण मिश्र क्रियेच्या बाबतीत दैवराटीचे निर्णय वेगळे आहेत, कर्मराटीचे निर्णय वेगळे आहेत. कर्मराटीमध्ये पूर्ण भोजन दिल्यामुळे मनुष्य देहाचा लेप लागतो, म्हणून कर्मराटीमध्ये पूर्ण क्रिया करायची असते. तिथे लेप अर्धवट लागला नाही पाहिजे असा त्यांचा हेतू आहे. परंतु दैवराटीमध्ये जेव्हा तुम्ही अशा क्रिया करता, अपूर्ण क्रिया जरी केली तर तुम्ही जेवढी क्रिया केली, जेवढे तुम्ही उपयोगी केले तेवढी तुमची कणव तुम्हाला लागते. तुम्ही जर का म्हटले की मी मीठच देईन तर मिठाच्या बाबतीमधली जी कणव आहे तुम्हाला तेवढी कणव तुमची लागणार. कर्मराटीत दिलं तर फुटक्रिया निष्पन्न होईल, पण दैवराटीत केलं तर कणव निष्पन्न होईल. आणि ती क्रिया जेवढी चांगली असेल तेवढी अधिकार किंवा योग्यतेपर्यंत ती क्रिया जाऊ शकते. पीठ दिलं तर पिठाचं गोमटं लागेल, मीठ दिलं तर मिठाचं गोमटं लागेल. जे तुम्ही दान द्याल, तुम्ही म्हटलं माझ्याकडे दान देण्यासाठी काहीच नाहीये, मी फक्त सेवा करेन, तर सेवेचं गोमटं लागेल. म्हणजे दैवराटीमध्ये तुम्हाला कणव लागते. खूप वेळा असं होतं की एक व्यक्ती पूर्ण पंगत देऊ शकत नाही, मग तुम्ही काय म्हणता आपण 4 लोक मिळून ती पंगत देऊया. मग ते 4 लोक पण तशीच असतात की त्यांच्याकडनं पण पूर्ण क्रिया एकाच वेळेला घडू नाही शकत. मग ते म्हणतात बरं होईल की आपण 4 लोकांनी मिळून आलो तर थोडं थोडं आपल्या सर्वांचंच उपयोगी लागेल. कर्मराटीवाले हे मान्य करत नाहीत. किंवा दैवराटीमध्ये पण तुम्हाला काही उपदेशी लोक किंवा कोणीतरी सांगतील की अशी मिश्र क्रिया करू नये दैवराटीत वगैरे, तर काही त्याच्या घाबरायची आवश्यकता नाही. कर्मराटीत भले तर नका करू तुम्ही, पण दैवराटीमध्ये तुमचा योग आला ना, मीठ देण्याचा योग आला ना, मीठ द्या, ते मिठाचं गोमटं लागेल. तुमची सुरुवात मिठापासूनच होईल, हळूहळू सगळं नीट होत राहील. उद्या तुम्ही अजून पिठाचा खर्च देऊ शकता, त्याच्या पुढे अजून तुम्ही भाताचा खर्च देऊ शकता. अशी क्रिया आपली वाढत राहते. दैवराटीची विशेषता आहे क्रियेची, की क्रिया क्रियेला वाढवत राहते. तसं दैवराटीमध्ये तुम्ही मिश्र क्रिया केली तर काहीही हरकत नाही. 3 लोकांनी 4 लोकांनी मिळून जरी अन्नदान केलं तरी हरकत नाही. ही मिश्र क्रिया आपली रोज होत असते. जर का तुमच्याकडे साधू येतात दीक्षेला तर तुमची ती मिश्र क्रिया आहे ना एक प्रकारे. तुम्ही भाकरी वाढली, तुम्ही भाजी नाही वाढली, दुसरं कोणीतरी भाजी वाढलेली आहे, तिसरं कोणीतरी भात वाढलेला आहे की नाही, ही मिश्र क्रियाच आहे की नाही. मग ती जर का मिश्र क्रिया चालते तर ही पण मिश्र क्रिया तुमची चालू शकते अन्नदानाची. पण याला मिश्र क्रिया असं म्हटलं जाणार नाही आणि त्याचं तुमचं स्वतंत्र तुम्हाला त्याचं गोमटं लागेल. तर फुटक्रिया तुम्हाला कळली का? ज्या क्रियेने पूर्ण लेप लागतो त्याला पूर्ण क्रिया म्हणतात आणि जी क्रिया फुटकी असते
म्हणजे त्याचं पूर्ण क्रिया लेप लागत नाही, त्याला फुटक्रिया असं म्हटलं जातं. आपल्या आयुष्यामध्ये आपण मनुष्य देह जोडला आणि मनुष्य देहामध्ये जे जे कर्म भोगवले जातात ते अनंत सृष्टींमध्ये आपण जे जे काही फुटक्रिया जोडलेल्या आहेत त्या त्या फुटक्रिया आपल्याला इथे मध्ये भोगायला मिळत असतात, ते आपण भोगत असतो. त्यालाच आपण सुखदुःख असं म्हणत असतो. तुम्ही त्यावेळेला थोडंसं पॅनिक होता की असा प्रसंग माझ्या जीवनात का आला, असं दुःख का आलं, देवानी असं का केलं, देवानी तसं का केलं. हे देवानी काहीच करत नाहीत. तुम्ही जे जे काही दुःख जोडलेलं आहे त्या त्या गोष्टी तुम्हाला मिळत राहतात. आता तुम्ही प्रवासामध्ये जो काही तुम्ही रस्ता निवडलेला आहे, कुठला रस्ता निवडलेला आहे तुम्ही? खड्ड्याचा रस्ता जर का निवडलेला असेल तर तुम्हाला काय लागतील? खड्डेच लागणार तुम्हाला. आता तुम्ही देवाला दोष द्यायचा का? दुसरा पण रस्ता चांगला आहे तो निवडा. मग तो रस्ता निवडला तर काय होईल? मग त्याच्यामुळे तुम्हाला खड्डे लागणार नाहीत. म्हणजे आपणच आपले रस्ते निवडत असतो. परमेश्वर आपल्याला वेळोवेळी सूचना देत राहतात. वचनाद्वारे देवानी सूचना दिली, अधिकरणांद्वारे, साधूंद्वारे, वासनिकांद्वारे त्या त्या सूचना आपल्या कानावर येतात की आज निरूपण आहे बरं का. हे काय झालं, ही सूचना कोणी दिली? ती म्हणाली या भाऊंचा मेसेज आला, त्या बाबांचा मेसेज आला. हे कोणाचाच मेसेज नाही आला, देवाने तुमच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवला म्हणून तुमच्यापर्यंत तो आला. म्हणजे अशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये जे सुख दुःख आहे सगळेच्या सगळे आपण स्वतः जोडलेले असतात आणि तसं तसं आपल्याला मिळतं. ह्या सगळ्या फुटक्रिया आपण भोगत राहतो. दंडवत हो.